Okay, cardiotonics. Cardiotonics means are the drugs which give strength or energy to the activity of the heart. म्हणजेच कार्डिओटॉनिक्स. नेक्स्ट बघा, हे कशा हार्टवरती इफेक्ट करतात. इन्क्रीज द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ कार्डियक मसल. जे कार्डियक मसलचं कॉन्ट्रॅक्शन आहे, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ते इन्क्रीज करतात. ते स्टिम्युलेट द ओव्हरऑल ऍक्टिव्हिटी ऑफ द हार्ट. एक्झाम्पल त्याचे डिजिटॅलिस आणि अर्जुना. ओके, नेक्स्ट बघा डिजिटॅलिस. सिनोनिम काय आहे डिजिटॅलिसचं? फॉक्स ग्लो ल्यूज. ठीक आहे, स्क्रीन दिसते ना सर्वांना? येस मॅम. Yes, ma'am. आपण कंटिन्यू करूया. ओके, काय बघतोय आपण? डिजिटॅलिस. ओके, पहिला ड्रग आहे आपल्या कार्डिओटॉनिक्स मधला डिजिटॅलिस. सिनोनिम बघायचं फॉक्स ग्लो ल्यूज. बॉटनिकल सोर्स आहे याचा. बॉटनिकल म्हणजे बायोलॉजिकल सोर्स. ड्राईड ल्यूज ऑफ डिजिटॅलिस परप्युरे. कोणता पार्ट यूज केला जातोय? ड्राईड ल्यूज. सायंटिफिक नेम काय प्लांटचं? डिजिटॅलिस परप्युरिया. फॅमिली आहे स्क्रोफुलरेसी. स्क्रोफुलरेसी याची फॅमिली डिजिटॅलिसची. देन जिओग्राफिकल सोर्स बघा, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, नॉर्थ अमेरिका आणि इंडिया सारख्या देशांमध्ये याचं कल्टिवेशन केलं जातं. डिजिटॅलिसची मॉर्फोलॉजी बघा, साईज 10 ते 40 सेंटीमीटर लॉंग आणि 3 to 10 सेंटीमीटर वाईड असतात. डिजिटॅलिसची ल्यूज शेप कसा असतो? ओव्हेट टू लॅन्सिओलेट असं शेप असतो याच्या लिप्सचा. त्याच्यानंतर डिजिटॅलिसची मार्जिन बघा कशी असते त्याची. स्ट्रिनेटॉर हे बघा त्याचे लिप्स आहेत, असे त्याचे लिप्स असतात, ल्यूज असतात. नेक्स्ट बघा मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स. ठीक आहे, कलर त्याचा डार्क ग्रेश टू ग्रीन. देन ओडर स्लाइट. टेस्ट बिटर आहे त्याची. साईज 10 to 40 सेंटीमीटर लॉंग अँड 4 to 20 सेंटीमीटर वाईड. ठीक आहे, हे झालं मॅक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक मध्ये त्याच्यावरती ओके, हे आपल्याला मायक्रोस्कोपी किंवा मायक्रोस्कोपी नाहीये, डायरेक्ट केमिकल कन्स्टिट्यूएंट बघत आपण त्याचे काय काय आहेत. डिजिटॅलिस कंटेन्स 0.2 to 0.45% मिक्सचर ऑफ बोथ प्रायमरी अँड सेकंडरी कार्डियक ग्लायकोसाइड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. प्रायमरी आणि सेकंडरी कार्डियक ग्लायकोसाइड, कार्डिनोलाइट्स म्हणतात त्याला. परप्युरिया ग्लायकोसाइड ए अँड बी अँड ग्लुकोजिटॅलॉक्सिन, जिटॅलॉक्सिन, पेरोडॉक्सिन अँड ग्लुकोसेरो अदर. ओके, हे जे ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला डिजिटॉक्सिन, जिटॉक्सिन, जिटॉलॉक्सिन वगैरे लक्षात ठेवायचे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा,
मोनोसाइट्स असतात, बायोसाइट्स असतात, ट्रायोसाइट, डिजिटॉक्सिन, झिटॉक्सिन, झिटालॉक्सिन आता मी म्हटलं ते. नंतर टेट्रोसाइट, टेट्रासाइट्स, प्रायमरी ग्लायकोसाइड्स, पर्प्युरिया ग्लायकोसाइड ए आणि बी ह्या डिजिटालिस मध्ये प्रेझेंट असतात. ओके. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट बघा, अजून पर्प्युरिया ग्लायकोसाइड ए जे आहे ते काय परफॉर्म करतं, डिजिटॉक्सिन आणि ग्लुकोज. त्याच्यानंतर हायड्रोलिसिस झाल्यानंतर त्याचं पर्प्युरिया ग्लायकोसाइड बीचं हायड्रोलिसिस झालं तर डिटॉक्सिन आणि ग्लुकोज. देन डिजिटॉक्सिनचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर डिजिटॉक्सिजेनिन आणि 3 डिजिटॉक्झोज. देन डिटॉक्सिन it gives deoxygenin and 3 digitoxose. Then ferredoxin, zitaloxygenin and digitallose. हे प्रोडक्ट ते देतात. ठीक आहे. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट पर्प्युरिया ग्लायकोसाइड ए पासून डिजिटॉक्सिन आणि ग्लुकोज, पर्प्युरिया ग्लायकोसाइड बी पासून डिटॉक्सिन आणि ग्लुकोज. आणि हे जे डिजिटॉक्सिन आहे जे की पर्प्युरिया ग्लायकोसाइड ए पासून मिळतं, त्याच्यापासून इट कन्वर्टेड अगेन इंटू डिजिटॉक्सिजेनिन अँड 3 डिजिटॉक्झोज. आणि जे डिटॉक्सिन आहे पर्प्युरिया ग्लायकोसाइड बी पासून मिळतं. इट गिव्स डिटॉक्सिजेनिन प्लस 3 डिजिटॉक्झोज. फेरोडॉक्सिन बघा, हे फेरोडॉक्सिन जे आहे ते जिटालोक्सिजेनिन आणि डिजिटॅलोज ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. ह्याच्यापासून कन्व्हर्जन होतं त्याचं. ठीक आहे. हे डिजिटॅलिसचे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आहेत. काय काय लक्षात ठेवायला, पर्प्युरिया ग्लायकोसाइड ए मध्ये काय असतं, डिजिटॉक्सिन आणि ग्लुकोज, पर्प्युरिया ग्लायकोसाइड बी. ओके. फक्त काय लक्षात ठेवायला, पर्प्युरिया ग्लायकोसाइड ए, पर्प्युरिया ग्लायकोसाइड बी, डिजिटॉक्सिन, डिटॉक्सिन आणि जिटालॉक्सिन हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ डिजिटॅलिस इज पर्प्युरिया ग्लायकोसाइड ए, पर्प्युरिया ग्लायकोसाइड बी, डिजिटॉक्सिन, झिटॉक्सिन आणि झिटालॉक्सिन. ठीक आहे. हे झालं डिजिटॅलिस. डिजिटॅलिस सिनोनिम काय आहे, फॉक्सग्लोल्यूज, बायोलॉजिकल सोर्स, ड्रायड लीव्स ऑफ डिजिटॅलिस पर्प्युरिया. ड्रायड लीव्स यूज केले जातात डिजिटॅलिस पर्प्युरियाचे. फॅमिलीची स्क्रोफुलॅरेसी. त्याच्यानंतर याचे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट बघा, याच्यामध्ये पर्प्युरिया ग्लायकोसाइड प्रेझेंट असतात, पर्प्युरिया ग्लायकोसाइड ए, पर्प्युरिया ग्लायकोसाइड बी, डिजिटॉक्सिन, जिटॉक्सिन आणि जिटालॉक्सिन हे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. नेक्स्ट बघा, डिजिटॅलिसची केमिकल टेस्ट. ओके. पहिली टेस्ट आहे बाल्जेट टेस्ट. बाल्जेट टेस्ट. ओके. त्याच्यामध्ये काय करायचं, पीस ऑफ लॅमिना और थिक सेक्शन ऑफ लिप. लॅमिनाचा किंवा जो सेक्शन आहे थिक सेक्शन लिपचं घ्यायचंय, त्याच्यामध्ये सोडियम पिक्रेट ऍड करायचंय. येलो टू ऑरेंज कलर तिथं येतोय, म्हणजेच दिलेलं जे लिफ आहे ज्याच्यावरती जे सेक्शन घेतले आपण ते कशाचं आहे, डिजिटॅलिसचं आहे. नेक्स्ट बघा, ही झाली बाल्जेट टेस्ट. देन लीगल टेस्ट. ओके. लीगल टेस्ट जी आहे डिजिटॅलिसची ती बघा, ड्रग म्हणजेच आपला डिजिटॅलिस घ्यायचंय, पायरिडिन प्लस सोडियम नायट्रोप्रोसाइड. ओके. आणि ह्याला अल्कलाइन बनवायचं आहे. अल्कलाइन कसं बनवणार, सोडियम हायड्रॉक्साइड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइड ऍड करून. पिंक टू रेड कलर इथं आपल्याला ऑब्झर्व होतोय, म्हणजे दिलेला जो ड्रग आहे तो काय, डिजिटॅलिस. ठीक आहे. ही झाली लीगल टेस्ट. देन डिजिटॅलिसची स्पेशल टेस्ट आहे किलर किलॅनी टेस्ट. किलर किलॅनी टेस्ट. ठीक आहे. लक्षात ठेवायची, किलर किलॅनी टेस्ट. ओके. कार्डियक ग्लायकोसाइड साठी असतं ही टेस्ट, किलर किलॅनी टेस्ट. ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, ड्रग पावडर प्लस 10 ml 70% अल्कोहोल. ओके. डिजिटलच्या ल्यूची पावडर प्लस 10 ml 70% अल्कोहोल ऍड करायचं त्याच्यामध्ये. बॉईल अँड फिल्टर. हे जे मिक्सचर आहे ते बॉईल करायचं, त्याच्यानंतर ते फिल्टर करायचं. इन दी फिल्ट्रेट. फिल्ट्रेट म्हणजे जे बीकर मध्ये आहेत ते. फिल्ट्रेट प्लस इन दी फिल्ट्रेट ऍड 5 ml ऑफ वॉटर. ओके. फिल्ट्रेट मध्ये 5 ml वॉटर ऍड करायचंय. देन 0.5 ml ऑफ स्ट्रॉंग सोल्युशन ऑफ लीड ऍसिटेट. त्याच्यानंतर 0.5 ml स्ट्रॉंग सोल्युशन ऍड करायचं लीड ऍसिटेटचं. देन अगेन दी सोल्युशन फिल्टर करायचं ते सोल्युशन, आणि फिल्ट्रेट मध्ये इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऍसिटिक ऍसिड ऍड करायचंय. जेवढं फिल्ट्रेट आहे तेवढंच व्हॉल्यूमचं ऍसिटिक ऍसिड तिथं ऍड करायचंय. ओके. ऍसिटिक ऍसिड ऍड केल्यानंतर
इव्हॅपोरेशन करायचं त्याचं, इव्हॅपोरेट. ओके. आणि इव्हॅपोरेट केल्यानंतर जो एक्स्ट्रॅक्ट राहिलेला आहे खाली त्याच्यामध्ये ग्लासियल ऍसिटिक ऍसिड ऍड करायचंय. ओके. इन द इव्हॅपोरेट ऍड in the extract add glacial acetic acid. Okay, glacial acetic acid ऍड केल्यानंतर cool and add 2 drops of ferric chloride solution. Okay, extract मध्ये glacial acetic acid टाकले. त्याच्यानंतर काय करायचं, त्याला इव्हॅपोरेट केलं, एक्स्ट्रॅक्ट मध्ये ग्लासियल ऍसिटिक ऍसिड टाकलं, त्याच्यानंतर काय करायचं, त्याला कूल करायचं, 2 ड्रॉप फेरिक क्लोराइड सोल्युशनचे ऍड करायचे आणि ट्रान्सफर दिस मिक्सचर इनटू टेस्ट ट्यूब कंटेनिंग 2 ml सल्फ्युरिक ऍसिड. आणि हे जे मिक्सचर आपण बनवले तर ते ट्रान्सफर करायचंय टेस्ट ट्यूब मध्ये की ज्याच्यामध्ये 2 ml सल्फ्युरिक ऍसिड आहे. 2 ml सल्फ्युरिक ऍसिड अगोदरच घेऊन ठेवायचं टेस्ट ट्यूब मध्ये. त्याच्यामध्ये हे जे मिक्सचर आहे ते ऍड करायचं. तिथं रेडिश ब्राऊन लेअर ऍक्वायरिंग ब्लूइश ग्रीन. ओके, रेडिश ब्राऊन टू ब्लूइश ग्रीनचा तिथे एक लेअर आपल्याला दिसतोय. ही कुठले टेस्ट झाले, किलर किलानी टेस्ट. किलर किलानी टेस्ट काय करायचं, फर्स्ट ड्रग पावडर प्लस 10 ml 70% अल्कोहोल, बॉईल अँड फिल्टर. ओके, बॉईल करायचंय, फिल्टर करायचंय. देन फिल्ट्रेट मध्ये 5 ml वॉटर, 0.5 ml स्ट्रॉंग सोल्युशन ऑफ लीड ऍसिटेट आणि फिल्टर करायचं ते अजून. ठीक आहे. त्याच्यानंतर फिल्ट्रेट मध्ये इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऍसिटिक ऍसिड ऍड करायचंय. ऍसिटिक ऍसिड ऍड करून त्याचं इव्हॅपोरेशन करायचं. ठीक आहे. आणि जे एक्स्ट्रॅक्ट राहते, एक्स्ट्रॅक्ट मध्ये ग्लासियल ऍसिटिक ऍसिड ऍड करायचं. ओके, त्याच्यानंतर त्याला कूल करायचं आणि 2 ड्रॉप फेरिक क्लोराइड सोल्युशनचे त्याच्यामध्ये ऍड करायचे. ठीक आहे. आणि हे जे मिक्सचर आहे ते टेस्ट ट्यूब मध्ये ट्रान्सफर करायचं की ज्याच्यामध्ये अगोदरच 2 ml आपण सल्फ्युरिक ऍसिड घेतलेलं आहे. ठीक आहे. इट गिव्स रेडिश ब्राऊन लेअर ऍक्वायरिंग ब्लूइश ग्रीन. ही झाली तुमची किलर किलानी टेस्ट. ठीक आहे, किलर किलानी टेस्ट. समजले का? Test consists of boiling about 1 gram finely powdered digitalis with 10 ml of 70% alcohol for few minutes. Then extract is filtered. त्याच्यानंतर ते extract filter करायचंय. To the filtrate is added 5 ml water and 0.5 ml strong solution of lead acetate. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 0.5 ml water आणि 0.5 ml strong solution of lead acetate. Filtered and filtrate is treated with equal volume of chloroform. ओके, त्याच्यानंतर ओके फिल्ट्रेट ह्याच्यासोबत क्लोरोफॉर्म किंवा ग्लासियल ऍसिटिक ऍसिड बरोबर घेतलं तरी चालते, इक्वल व्हॉल्यूम ऑफ. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर इव्हॅपोरेशन करायचं. एक्स्ट्रॅक्ट यूज डिसॉल्व्ड इन ग्लासियल ऍसिटिक ऍसिड आणि आफ्टर कुलिंग. ओके, त्याच्यानंतर जो एक्स्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये ग्लासियल ऍसिटिक ऍसिड ऍड करायचं, फेरिक क्लोराइड सोल्युशनचे 2 ड्रॉप ऍड करायचे आणि हे जे मिक्सचर आहे ते टेस्ट ट्यूब मध्ये ट्रान्सफर करायचं ज्याच्यामध्ये 2 ml सल्फ्युरिक ऍसिड असेल अगोदरपासून. ठीक आहे. हे आहे तुमची किलर किलानी टेस्ट. ठीक आहे. डिजिटॉक्झोज साठी यूज केले जाते. डिजिटॉक्झोज जे की डिजिटलिस मध्ये प्रेझेंट आहे. नेक्स्ट बघा, uses. Digitalis increases the activity of cardiac muscles. Also used in the treatment of congestive cardiac failure. याच्यामध्ये सुद्धा हे यूज केलं जातं. ओके, कार्डियक टॉनिक म्हणून सुद्धा यूज केलं जातं. हार्ट टॉनिक म्हणून डिजिटलिसचा यूज केला जातो. ठीक आहे. ही झाली किलर किलानी टेस्ट डिजिटलिसची. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, summary. In this class we learned about digitalis contains cardiac glycoside which stimulate the cardiac muscle and it is widely used in the treatment of congestive cardiac failure. ठीक आहे. ते काय MCQ आहेत ते पण बघूयात आपण.
डिजिटॅलिस बिलॉंग्स टू दी फॅमिली. बघितलं आता आपण. डिजिटॅलिस बिलॉंग्स टू फॅमिली. हा, एनीवन. डिजिटॅलिस बिलॉंग्स टू दी फॅमिली. कोणती फॅमिली डिजिटॅलिसची? रेंज आहे त्यांनीच आन्सर करा. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, मेन केमिकल कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट इन डिजिटॅलिस काय असतं? अल्कलॉइड, टॅनिन, ग्लायकोसाइड का रेजिन असतात? Glycosides. Okay, then next, which of the following chemical test cannot be for the identification of digitalis? किलर किलारी, लिगल, बालजेट आणि बॉर्न ट्रॅगर ह्यापैकी कोणती टेस्ट यूज करत नाही आपण डिजिटॅलिसचे आयडेंटिफिकेशन? बॉर्न ट्रॅगर. ठीक आहे. हे एमसीक्यू स्क्रीनशॉट काढून घ्या हवंच तर. हा, digitalis belongs to the family. Main chemical constituent present in digitalis. काय म्हणताय सर? स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन नाही दिसत? तुम्ही रेंज मध्ये आहात का? बाकीच्या स्क्रीन दिसते मॅम. येस मॅम. तुम्हाला तर दिसत नाही म्हणजे तुमचा प्रॉब्लेम आहे काहीतरी ना. ठीक आहे. नेक्स्ट ड्रग बघूयात आपण, अर्जुना. कार्डिओटॉनिक्स मधला नेक्स्ट ड्रग आहे अर्जुना. सिनोनिम आहे त्याचा अर्जुना बार्क किंवा, ठीक आहे, अर्जुना बार्क म्हटलं जातं अर्जुना ट्रीला. नेक्स्ट बघा, तर सिनोनिम आहे हे, बायोलॉजिकल सोर्स आहे. अर्जुना कन्सिस्ट ऑफ ड्राइड स्टेम बार्क ऑफ द प्लांट नोन ॲज टर्मिनालिया अर्जुना. ओके, बायोलॉजिकल सोर्स मध्ये काय बघणार आपण, त्याचं ऍक्च्युअली कोणता पार्ट यूज केला जातो, त्याच्यानंतर त्या प्लांटचं सायंटिफिक नेम आणि त्याची फॅमिली. ओके, अर्जुना मध्ये कोणता पार्ट यूज केला जातोय? ड्राइड स्टेम बार्क ऑफ द प्लांट नोन ॲज टर्मिनालिया अर्जुना बिलॉंगिंग टू द फॅमिली कॉम्रिटेसी. ठीक आहे. बायोलॉजिकल सोर्स काय आहे याचा? ड्राइड स्टेम बार्क, सायंटिफिक नेम आहे टर्मिनालिया अर्जुना अँड फॅमिली कॉम्रिटेसी. ठीक आहे. मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स बघायचे. सॉरी, मॅक्रोस्कोपिक कलर ग्रेइश ब्राऊन आहे. ओडर नसतो याला. टेस्ट ऍस्ट्रिंजंट आणि शेप जे आहे बार्कचा तो फ्लॅट असतो. फ्लॅट बार्क असतात त्याचे. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट बघायचे. इट कंटेन्स 15% ऑफ टॅनिन्स, ऑल्सो कंटेन ट्रायटरपेनॉइड, सॅपोनिन्स, देन अर्जुनोलिक ऍसिड, अर्जुनिक ऍसिड, अर्जिनोजेनिन. किती सोपं आहे बघा. जे नाव आहे प्लांटचं त्याच्यावरून त्याचे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आहेत. अर्जुनोलिक ऍसिड, अर्जुनिक ऍसिड, देन अर्जुनोजेनिन. ओके, सिटोस्टेरॉल, इलाजिक ऍसिड, फ्लेवोनाइड्स, कॅल्शियम, अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम साल्ट ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात अर्जुनामध्ये. ठीक आहे. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट 15% याच्यामध्ये टॅनिन्स असतात, ट्रायटरपेनॉइड्स असतात, सॅपोनिन्स असतात, त्याच्यानंतर अर्जुनोलिक ऍसिड, अर्जुनिक ऍसिड आणि अर्जुनोजेनिन, इलाजिक ऍसिड वगैरे याच्यामध्ये प्रेझेंट असतात अर्जुनामध्ये. केमिकल टेस्ट बघा. इथर एक्सट्रॅक्ट शॉज पिंकिश फ्लोरोसन्स अंडर युव्ही लाईट. याचा जर अर्जुनाचा इथर एक्सट्रॅक्ट घेतला, एक्सट्रॅक्शन केलं इथर बरोबर, तर इट गिव्स पिंकिश फ्लोरोसन्स अंडर युव्ही लाईट. ठीक आहे. इथरल एक्सट्रॅक्ट ऑफ अर्जुना शॉज पिंकिश फ्लोरोसन्स अंडर अल्ट्राव्हायलेट लाईट. देन नेक्स्ट बघा, युजेस. फर्स्ट यूज काय असेल? ऍज अ कार्डिओटॉनिक्स, देन अँटी डिसेंट्रिक, डायुरेटिक आणि टॉनिक प्रॉपर्टीज असतात त्याच्या, आणि हायपोटेन्सिव्ह सुद्धा ऍक्शन दाखवतो अर्जुना. ठीक आहे. सोपे आहेत. दोनच ड्रग आहेत आपल्याला कार्डिओटॉनिक्स मध्ये, डिजिटॅलिस आणि अर्जुना. बायोलॉजिकल सोर्स काय आहे अर्जुनाचा? It consists of dried stem bark of the plant known as Terminalia arjuna.
Terminalia arjuna belonging to family Combretaceae. त्याच्यानंतर त्याचे chemical constituents 15% tannins. Okay, it also contains triterpenoid saponins, arginolic acid, arjunic acid, arginenin. Okay, ellagic, and in addition it contains ellagic acid, arjunic acid. Then it also contains calcium, aluminum and magnesium salts along with coloring matter. ठीक आहे, हे केमिकल कॉन्स्टंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. केमिकल टेस्ट मध्ये इथरल एक्सट्रॅक्ट जो आहे अर्जुनाचा इट शोज पिंकिश फ्लोरोसन्स अंडर अल्ट्राव्हायोलेट लाईट. यूज काय आहेत? इट इज युज्ड ॲज कार्डिओटॉनिक्स. ओके, स्टिप्टिक, फेब्रिफ्युगल, अँटीडिसेंट्रिक. It also possesses diuretic and tonic properties. Okay. ठीक आहे, समजलं. दोनच ड्रग आहेत आपले कार्डिओटॉनिक्स मधले. ह्याचे पण चार्ट बनवून टाका लगेच. डिजिटॅलिस आणि अर्जुना. डिजिटॅलिस सिनोनिम काय आहे? फॉक्सग्लो ल्यूज. बायोलॉजिकल सोर्स ड्राइड ल्यूज यूज केले जातात. डिजिटॅलिस पर्पुरियाचे फॅमिली आहे स्क्रोफ्लेरेसी. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. हे ड्रग मध्ये 5वा चॅप्टर आपला फार मोठा आहे, पण फक्त ड्रगचं सिनोनेम जर इम्पॉर्टंट असेल तर त्याच्यानंतर त्याचा बायोलॉजिकल सोर्स मध्ये ऍक्च्युअली कोणता पार्ट यूज केला जातोय, त्या प्लांटचं सायंटिफिक नेम, फॅमिली, केमिकल कॉन्स्टिट्युएंट 4 ते 5 केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि त्याचे युजेस. ठीक आहे, केमिकल कॉन्स्टिट्युएंट कोणकोणते डिजिटॅलिसचे? पर्प्युरिया ग्लायकोसाइड ए, पर्प्युरिया ग्लायकोसाइड बी, डिजिटॉक्झिन, जिटॉक्झिन आणि जिटॅलॉक्झिन. ठीक आहे, केमिकल डिजिटॅलिसच्या केमिकल टेस्ट मध्ये बाल्जे टेस्ट, लीगल टेस्ट आणि किलानी टेस्ट लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर युजेस डिजिटॅलिसचे, इट इन्क्रीजेस द ऍक्टिव्हिटी ऑफ द कार्डियक मसल. इट ऑल्सो युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण अर्जुना. सिनोनिम आहे त्याचं अर्जुन बार्क. बायोलॉजिकल सोर्स इट कन्सिस्ट ऑफ ड्राइड स्टेम बार्क ऑफ प्लांट नोन एज टर्मिनालिया अर्जुना. कोणता पार्ट यूज केला जातोय? ड्राइड स्टेम बार्क. ओके, स्टेम बार्क यूज केलं जातं ड्राइड. त्याच्यानंतर सायंटिफिक नेम काय त्याचं? टर्मिनालिया अर्जुना बिलॉंगिंग टू फॅमिली कॉम्ब्रिटेसी. ओके, then chemical constituent it contains 50% tannin, also contains triterpenoid saponins, arginolic acid, arjunic acid, arginogenin. ओके, इलाजिक ऍसिड वगैरे मध्ये प्रेझेंट असतात. कॅल्शियम, अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम सॉल्ट सुद्धा. त्याच्यानंतर केमिकल टेस्ट बघा अर्जुनाची. इथरल एक्सट्रॅक्ट ऑफ अर्जुना इट गिव्स पिंकिश फ्लोरोसन्स अंडर युव्ही लाईट. युजेस आहे त्याचे कार्डिओटॉनिक्स, अँटीडिसेंट्रिक, डायुरेटिक, टॉनिक प्रॉपर्टी सुद्धा दाखवत आणि हायपोटेन्सिव्ह ऍक्शन ह्यासाठी हे यूज केलं जातं. देन नेक्स्ट, समजलं का? कार्डिओटॉनिक्स दोनच ड्रग आहेत कार्डिओटॉनिक्स मध्ये. लॅक्झेटिव्हचे चार्ट तुम्ही बनवले असतील. तर नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट ग्रुप जो आहे ड्रगचा तो आहे कार्मिनेटिव्स अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल रेग्युलेटर्स. कार्मिनेटिव्स अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल रेग्युलेटर्स. कार्मिनेटिव्स अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल रेग्युलेटर्स. ओके, कार्मिनेटिव्स हा लॅटिन टर्म आहे. कार्मिनेटिव्स कार्मिनियर. एक मिनिट वेट करा.
ओके ठीक आहे, आपण कंटिन्यू करूयात. हा, कार्मिनेटिव्ह अँड गॅस्ट्रो इंटेस्टिनल रेग्युलेटर्स. ओके, कार्मिनेटिव्ह लॅटिन टर्म आहे ही. कार्मिनियर पासून डिराइव्ह झाला हा कार्मिनेटिव्ह शब्द. ओके, कार्मिनियर मीन्स टू क्लिन्झे. Are the soothing medicament that act by relieving pain in the stomach and intestine and expel flatulence and gas from the gastrointestinal tract by increasing persistalis. ठीक आहे. Carminatives काय आहेत? Are the soothing medicaments that act by relieving pain in the stomach and intestine and expel flatulence and gas from the gastrointestinal tract by increasing peristalsis. Okay. नेक्स्ट बघा एक्झाम्पल त्याचे. ओके, the examples of carminatives are fennel, coriander, cardamom, clove, cinnamon, caraway. हे काय आहेत? कार्मिनेटिव्ह आहेत. The carminatives are prescribed in indigestion and gastric discomfort and loss of appetite. हे कधी दिले जातात? कार्मिनेटिव्ह are prescribed in indigestion किंवा गॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट असेल आणि लॉस ऑफ ऍपेटाइट मध्ये हे कार्मिनेटिव्ह प्रिस्क्राइब केले जातात. नेक्स्ट बघा. ओके, the gastrointestinal regulators are the agents which regularize the activity of GI tract and include bitter, stomachic, then alternatives, A, stimulant, aromatics. ह्याच्यामध्ये यूज केले जातात. ह्याच्यामध्ये अँटीमेटिक आणि ऍपेटायझर सुद्धा असतात. देन नेक्स्ट बघा, पहिला ड्रग आहे आपला कार्डामोम. कार्डामोम. ओके, सिनोनिम आहेत कार्डामोमचे. कार्डामोम फ्रुट्स आणि कार्डामोम सीड्स. कार्डामोम सिनोनिम काय आहेत? कार्डामोम फ्रुट्स अँड कार्डामोम सीड्स. बायोलॉजिकल सोर्स बघायचा. इट कन्सिस्ट ऑफ ड्राय फ्रुट्स ऑफ इलेटारिया कार्डामोमम. सायंटिफिक नेम काय आहे? इलेटारिया कार्डामोमम. ओके, इलेटारिया कार्डामोमम. कार्डामोमचं सायंटिफिक नेम काय आहे? इलेटारिया कार्डामोमम. ओके, फॅमिली कोणतीची? जिंजिबरेसी. ओके, जिंजिबरेसी फॅमिली कार्डामोमची. हा मॅडम, काय इकडे या, चला. वरती ठीक आहे, आपण कंटिन्यू करूयात. कार्डामोम सिनोनिम काय आहे याचं? कार्डामोम फ्रुट्स आणि कार्डामोम सीड्स. बायोलॉजिकल सोर्स बघा. इट कन्सिस्ट ऑफ ड्राय फ्रुट्स ऑफ इलेटारिया कार्डामोमम. ओके, फॅमिली कोणती? जिंजिबरेसी. देन केमिकल कन्स्टिट्यूएंट बघा कार्डामोमचे. ओके, कलर ऑर्डर तर तुम्हाला माहितीच आहे. कलर कसा असतो? ग्रीन टू पेल बफ. Odor aromatic, agreeable and pleasant. Taste strongly aromatic. Size कसे? 2 cm length and shape कसा आहे? ओव्हल आणि oblong. ओके, नेक्स्ट बघा. केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ कार्डामोम. कार्डामोम मीन्स इलायची. इलायची सुद्धा सिनोनिम आहे त्याचं. नेक्स्ट बघा, जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट कार्डामोमचे. Okay. Cardamom seed contains volatile oil to the extent of 2% to 8%. Okay. 2 ते 8% मध्ये काय असतं? volatile oil. The active constituent of the volatile oil is cineol. Active constituent कोणता यातला? cineol.
त्यालाच काय म्हटलं जातं, युकॅलिप्टॉल. सिनिओलास युकॅलिप्टॉल असं म्हटलं जातं. सिनिओलास युकॅलिप्टॉल असं म्हटलं जातं. ठीक आहे. देन सिनिओल नंतर याच्यामध्ये प्रेझेंट असतं other aromatic compounds present are terpenyl acetate, terpenyl acetate किंवा terpeneol, 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 borneol, terpenin हे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट याच्यामध्ये प्रेझेंट असतात. फिक्स्ड ऑइल असतं, स्टार्च आणि प्रोटीन सुद्धा प्रेझेंट असते याच्यामध्ये. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट सीड कंटेन्स व्होलाटाइल ऑइल. ओके, असं जर तुम्ही लक्षात ठेवायला गेला तर हे क्रूड ड्रग तुमच्या लक्षात राहणार नाही सहजासहजी. त्यासाठी काय करायचे, चार्ट बनवलेले पाहिजेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही सिनोनेम बायोलॉजिकल सोर्स मध्ये कोणता पार्ट यूज केलाय, त्याचं सायंटिफिक नेम त्या प्लांटचं आणि त्याची फॅमिली, त्याच्यानंतर त्याचे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट 3 ते 5 केमिकल कॉन्स्टिट्यूएंट त्याच्यामध्ये पाहिजेत. त्याच्यानंतर त्याचे युजेस, असं साइड बाय साइड प्रत्येक ड्रगचं रोजच्या रोज करत चला. खूप सारे ड्रग झाले की तुम्हालाही करायचं कंटाळा येणार आणि ते तसंच राहून जाणार. असं तुम्हाला म्हणजे कसं एखादी कन्सेप्ट नाहीये की बाबा हो समजली की ठीक आहे, समजली कन्सेप्ट ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रगची नावं वगैरे पाठच करावी लागणार आहेत बाळांनो. त्यासाठी काय करा, चार्ट बनवा. ऐकलं की वाटतं आता ठीक आहे लक्षात आहे. पुन्हा ते व्होलाटाइल होऊन जातं. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट कोणकोणते आहेत मग, कार्डामोमचे, इलायचीचे, सिनेओल आहे त्याच्यामध्ये, टर्पेनिओल आहेत, बोर्निओल आहे, टर्पिनिन आहेत, ऑदर कॉन्स्टिट्यूएंट मध्ये फिक्स्ड ऑइल, स्टार्च आणि प्रोटीन सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. नेक्स्ट बघा, युजेस. ओके, यूज्ड ॲज ॲरोमॅटिक कार्मिनेटिव्ह आहे. जी कार्मिनेटिव्ह आणि GI रेग्युलेटर्स मधले आपण ड्रग बघतोय. मग हा काय असेल, कार्मिनेटिव्ह, GI रेग्युलेटर, स्टिम्युलंट अँड गुड फ्लेवरिंग एजंट अँड टिंक्चर म्हणून सुद्धा हे यूज केलं जातं. तर तुम्हाला अजून काही कार्डामोमचे यूज माहिती असतील, इलायचीचे घरगुती, तर ते सुद्धा तुम्ही इथे इन्क्लूड करू शकता. ठीक आहे, समजलं. कार्डामोम मीन्स इलायची, सिनोनेम आहे त्याचे कार्डामोम फ्रुट्स, कार्डामोम सीड्स. बायोलॉजिकल सोर्स आहे याचा, इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड राईप फ्रुट्स ऑफ इलेटारिया कार्डामोमम. फॅमिली कोणती याची, जिंजिबरेसी. त्याच्यानंतर केमिकल कॉन्स्टिट्यूएंट बघा, सीड कंटेन्स व्होलाटाइल ऑइल 2 to 8%. ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट जे आहेत सिनिओल, टर्पिनिओल, बोर्निओल आणि टर्पेनिन ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. फिक्स्ड ऑइल, स्टार्च आणि प्रोटीन सुद्धा असतात. यूज काय असेल, फर्स्ट कार्मिनेटिव्ह, बरोबर आहे का. फार्मॅकोलॉजिकल ग्रुपिंग केलं आपण ड्रगचं, ते स्टडी करतोय. पहिला यूज काय असेल, फार्मॅकोलॉजिकल, कार्मिनेटिव्ह, स्टिम्युलंट, गुड फ्लेवरिंग एजंट, टिंक्चर आणि ॲरोमॅटिक म्हणून सुद्धा या इलायचीचा यूज केला जातो. ओके, अदर दॅन तुम्हाला जे माहिती आहे ते सुद्धा तुम्ही इथे इन्क्लूड करू शकता. ठीक आहे, हे झालं. ओके, अल्फा टर्पिनॉलचं स्ट्रक्चर दिलं त्यांनी बघा. अल्फा टर्पिनॉल which is borneol. नेक्स्ट बघा, नेक्स्ट ड्रग आहे आपला फनेल. नेक्स्ट ड्रग कोणता आहे, फनेल. सॉरी, ब्लॅक पेपर घेऊयात आपण अगोदर. ब्लॅक पेपर, ओके. ब्लॅक पेपर, बायोलॉजिकल ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी. ब्लॅक पेपर, काळी मिरी. सिनोनिम काय आहे बघायचं, ब्लॅक पेपर फ्रूट किंवा काळी मिरी म्हटलं जातं याला. बायोलॉजिकल सोर्स बघायचा, पिपर निग्रम, पिपर किंवा पायपर निग्रम. पिपर किंवा पायपर निग्रम. फॅमिली पिपरेसी, फॅमिली कोणत्याची, पिपरेसी. पिपर निग्रम, फॅमिली पिपरेसी. ओके,
ब्लॅक पेपर, काळी मिरी बघतोय आपण, फार्मॅकोलॉजिकल ग्रुपिंग 5वा चॅप्टर सुरू आहे आपला. त्यातले लॅक्झेटिव्ह, कार्डिओटॉनिक झाले. आता आपण बघतोय कार्मिनेटिव्ह अँड जीआय रेग्युलेटर्स. त्याच्यामध्ये कार्डामोम बघितलं. कार्डामोम मीन्स दालचिनी. आता दुसरा ड्रग आहे आपला ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर मध्ये सिनोनिम काय आहे ब्लॅक पेपरचं? ब्लॅक पेपर फ्रूट किंवा काळी मिरी. देन बायोलॉजिकल सोर्स बघा. Biological source, it consists of dried unripe fruits. ओके, याच्यामध्ये स्लाइड मध्ये नाही आलेलं, तुम्हाला नोट्स मध्ये मी देईन. कोणता पार्ट यूज केला तिथं नाही. इट कन्सिस्ट ऑफ ड्राइड अनराइप फ्रुट्स ऑफ पिपर निग्रम किंवा पायपर निग्रम. बायोलॉजिकल सोर्स काय आहे? इट कन्सिस्ट ऑफ ड्राइड अनराइप फ्रुट्स. अनराइप फ्रुट्स, राईप नाही, अनराइप फ्रुट्स यूज केले जातात. फॅमिली आहे पिप्रेसी. पिप्रेसी फॅमिली. देन केमिकल कॉन्स्टिट्युएंट. ओके, अल्कलॉइड, पिपरीन, व्होलाटाइल ऑइल, रेझिन, पिपरिडिन, स्टार्च, देन यल फिलॅन्ड्रिन अँड कॅरोफेलिन. हे काय आहेत? केमिकल कॉन्स्टिट्युएंट. कशामधले? ब्लॅक पेपर मधले. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. केमिकल कॉन्स्टिट्युएंट युजेस बघूयात. एरोमॅटिक म्हणून यूज होतो. स्टिम्युलंट, कार्मिनेटिव्ह, स्टोमॅचिक, कॉन्डिमेंट म्हणजे मसाल्यामध्ये यूज केले जातात. स्पायसेस, कॉन्डिमेंट आणि स्पायसेस म्हणून हे यूज केले जातात. ब्लॅक पेपर सिनोनिम काय आहे? ब्लॅक पेपर फ्रूट आणि काळी मिरी. ठीक आहे. बायोलॉजिकल सोर्स काय आहे याचा? पिपर निग्रम. फॅमिली आहे पिप्रेसी. केमिकल कॉन्स्टिट्युएंट बघा. इट कंटेन्स अल्कलॉइड, पिपरीन, व्होलाटाइल ऑइल, रेझिन, पिपरिडिन, स्टार्च, एल्फिनांड्रिन अँड कॅरिओफायलिन. हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट ब्लॅक पेपर मध्ये प्रेझेंट असतात. युजेस बघा. ऍज अरोमॅटिक, स्टिम्युलंट, स्टोमॅचिक, कार्मिनेटिव्ह, कॉन्डिमेंट अँड स्पायसेस मध्ये सुद्धा हे यूज केले जातात. ब्लॅक पेपर. ठीक आहे. समजतंय का? डोक्यावरून जातंय? खूप फास्ट होतंय? असं काय नाहीये ना? बोला भोसले मॅडम. समजतंय मॅम. करायचं का कंटिन्यू? नोट्स काढताय का मॅडम? येस मॅम. चार्ट बनवताय का? आज बनवते मॅम, लिहिलंय. कसं आहे ना, हे सोपे आहेत ड्रग, पण तुम्हाला हे चार्ट बनवले तरच लक्षात राहतील. 5वा चॅप्टर आपला सगळ्यात मोठा आहे, पण त्याच्यामध्ये फक्त ड्रगच आहेत. चार्ट बनवले तर हे अजून सोपं होऊन जाईल. ओके. देन नेक्स्ट ड्रग बघूयात आपला ब्लॅक पेपर नंतर. ओके, अजोवन आपल्याला नाही. आपण नेक्स्ट ड्रग बघूयात कोणता आहे आपला? कोरिअँडर. ठीक आहे. ब्लॅक पेपर नंतर घेऊयात आपण कोरिअँडर. ओके. ओके, कोरिअँडर सिनोनिम काय आहे? कोरिअँडर फ्रूट. ओके, बायोलॉजिकल सोर्स बघा. इट कन्सिस्ट ऑफ ड्राइड राईप फ्रुट्स ऑफ कोरिअँड्रम सटायवम. ओके, ड्राइड आणि राईप फ्रुट्स यूज केले जातात त्याचे कोरिअँडरचे. सायंटिफिक नेम काय आहे प्लांटचं? कोरिअँड्रम सटायवम. फॅमिली कोणती? आंबेलिफेरी. फॅमिली कोणतीची? आंबेलिफेरी. ठीक आहे. कोणता पार्ट यूज केला जातोय? ब्लॅक पेपर मध्ये ड्राइड पण अनराईप फ्रुट्स यूज केले जातात. कोरिअँडर मध्ये
ड्रायड राईप फ्रुट्स यूज केले जातात ऑफ कोरिएंड्रम सटायवम. ओके, प्लांटचं नाव काय आहे? कोरिएंड्रम सटायवम. ठीक आहे. फॅमिली कोणते? आंबेलिफेरी. फॅमिली कोणत्याची? आंबेलिफेरी. कोरिएंडर म्हणजे धने. ठीक आहे. ग्रीन कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर. ठीक आहे. सिनोनिम काय आहे? कोरिएंडर फ्रूट. धने म्हटलं तरी चालेल, त्याचे सिनोनिम तुम्ही लिहू शकता हिंदी, मराठी, वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये त्याला वेगवेगळी नावं आहेत. बायोलॉजिकल सोर्स काय आहे? ड्रायड राईप फ्रुट्स. नाव काय प्लांटचं? कोरिएंड्रम सटायवम. फॅमिली आहे आंबेलिफेरी. त्याच्यानंतर केमिकल कॉन्स्टिट्युएंट. ओके, व्होलाटाइल ऑइल आहे त्याच्यामध्ये 0.3 to 1%. त्याच्यानंतर फिक्स्ड ऑइल आहे 13%. ओके, अँड प्रोटीन्स आहेत 20% त्याच्यामध्ये. ठीक आहे, प्रोटीन सुद्धा आहे त्याच्यामध्ये. देन कोरिएंड्रिल ऍसिटेट, जे एक लक्षात ठेवा, जे प्लांटचं नाव आहे किंवा त्याचं सायंटिफिक नेम आहे त्याच्यावरून त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट काय काय आहेत बघा, ते सोपे जातील तुम्हाला लक्षात ठेवायला. तर ते असेच पाठ करा. आता समजा कोरिएंडर आहे तर कोरिएंड्रिल ऍसिटेट हे तुम्ही अगदी इझिली लक्षात ठेवू शकतात. कोरिएंड्रिल ऍसिटेट. त्याच्यानंतर ट्रेस अमाऊंट, काही प्रमाणात काय असतं? आयबोर्निओल, जेरेनिओल आणि क्विनिन हे सुद्धा प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ए, जे की लीव्ज मध्ये प्रेझेंट आहे कोरिएंडरच्या. व्हिटॅमिन ए जे की लीव्ज मध्ये. कोरिएंडर जे ग्रीन कोरिएंडर म्हणतो त्याला, कोथिंबीर, त्याच्यामध्ये हे व्हिटॅमिन ए प्रेझेंट आहे. केमिकल कॉन्स्टिट्युएंट लक्षात ठेवा. व्होलाटाइल ऑइल आहेत. व्होलाटाइल ऑइल हे ऑल कार्मिनेटिव्ह मध्ये प्रेझेंट असतात. ज्याचं जे वास असतो, एक प्रकारचं स्मेलिंग असतं, ते कशामुळे असतं? व्होलाटाइल ऑइल मुळे. ते प्रत्येक कार्मिनेटिव्ह मध्ये प्रेझेंट असतातच. देन फिक्स्ड ऑइल आहे त्याच्यामध्ये. प्रोटीन्स आहेत. कोरिएंड्रिल ऍसिटेट आहे. ट्रेस अमाऊंट ऑफ आयबोर्निओल, जेरेनिओल आणि पिनिन, व्हिटॅमिन ए जे की लीव्ज मध्ये, कोथिंबीर मध्ये प्रेझेंट असतं. यूज बघा, युजेस याचे काय काय आहे त्याचे. ओके, द फ्रुट्स एज वेल एज व्होलाटाइल ऑइल, म्हणजे जे रिमूव्ह केलंय कोरिएंडर पासून व्होलाटाइल ऑइल, आर युज्ड एज अरोमॅटिक, कार्मिनेटिव्ह, स्टिम्युलंट अँड फ्लेवरिंग एजंट. ओके, कार्मिनेटिव्ह, स्टिम्युलंट तर आहेच ते. त्याचबरोबर अरोमॅटिक सुद्धा आहे. फ्लेवरिंग एजंट म्हणून सुद्धा या कोरिएंडरचा यूज होतो. कोरिएंडर ऑइल इज युज्ड अलॉंग विथ परगेटिव्ह टू प्रिव्हेंट ग्रिपिंग. ओके, आपण जे लॅक्झेटिव्ह बघितलं तर लॅक्झेटिव्ह पेक्षा जराशी जास्त ऍक्शन देणारे परगेटिव्ह असतात. एक्स्ट्रीम ऍक्शन असते परगेटिव्ह. मॅडम म्यूट करा. कोण आहे ते? सर ठीक आहे. नेक्स्ट बघा, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, व्होलाटाइल ऑइल, फिक्स्ड ऑइल, प्रोटीन, हे झालं आपलं युजेस बघतोय आपण. द फ्रुट्स एज वेल एज व्होलाटाइल ऑइल, जे की फ्रुट्स पासून रिमूव्ह केले, आर युज्ड एज अरोमॅटिक, कार्मिनेटिव्ह, स्टिम्युलंट अँड फ्लेवरिंग एजंट म्हणून ह्याचा यूज होतो. ओके, कोरिएंडर ऑइल इज युज्ड अलॉंग विथ परगेटिव्ह टू प्रिव्हेंट ग्रिपिंग. ओके, लॅक्झेटिव्ह मध्ये बघितलं आपण परगेटिव्ह, जर जास्त ऍक्शन असेल तर परगेटिव्ह म्हटलं जातं लॅक्झेटिव्ह पेक्षा. ऍक्शन नुसार ते लॅक्झेटिव्ह डिवाइड केलेत, बघितलं आपण. परगेटिव्ह काय आहेत? लॅक्झेटिव्हचीच ऍक्शन देतात पण थोडीशी जास्त. आणि हे जे कोरिएंडर ऑइल जे आहे, इट इज युज्ड अलॉंग विथ परगेटिव्ह टू प्रिव्हेंट ग्रिपिंग. ग्रिपिंग न होण्यासाठी हे कोरिएंडर ऑइल दिलं जातं परगेटिव्ह सोबत. इट इज अन इन्ग्रेडियंट ऑफ कंपाऊंड स्पिरिट ऑर ऑरेंज अँड कॅस्कर एलिक्झर. ओके, कॅस्कर एलिक्झर वगैरे जे अदर प्रिपरेशन्स आहेत, एलिक्झर वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा हे कोरिएंडर यूज केलं जातं, कोरिएंडर ऑइल यूज केलं जातं. ठीक आहे, हे झाले त्याचे युजेस. कोरिएंडर म्हणजे धने. सिनोनिम काय आहे? कोरिएंडर फ्रूट. बायोलॉजिकल सोर्स काय याचा? इट कन्सिस्ट ऑफ ड्रायड आणि राईप फ्रुट्स यूज केले जातात. कोरिएंड्रम सटायवमचे. फॅमिली कोणत्याची? आंबेलिफेरी. त्याच्यानंतर बघायचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट. ओके, इट कंटेन्स व्होलाटाइल ऑइल, फिक्स्ड ऑइल,
प्रोटीन, कोरिअँड्रिल ॲसिटेट, ट्रेस अमाऊंट ऑफ आयबोर्निओल, जेरेनिओल, पिनिन अँड व्हिटॅमिन ए. ओके, जे की ल्यूज मध्ये असतं, कोथिंबीर मध्ये. आणि यूज काय आहे त्याचे? Fruits as well as volatile oil are used as aromatic, carminative, stimulant and flavoring agent. Okay. And हे coriander oil जे आहे, it is used along with purgative to prevent gripping. And it is an ingredient of compound of spirit of orange and castor elixir. ठीक आहे. ठीक आहे. लेक्चर संपलं आपलं. ओके, उद्याच्या लेक्चरला आपण राहिलेले कार्मिनेटिव्हचे ड्रग बघूयात. मला उद्या प्रत्येकाचे चार्ट पाहिजे. ठीक आहे, मी उद्या लेक्चरला विचारणार. तर लॅक्झेटिव्ह पासून लॅक्झेटिव्हचे किती 5 ड्रग आहेत, त्याच्यानंतर कार्डिओटॉनिक्सचे 2 आणि आता झालेले 3 ह्याचे कार्मिनेटिव्हचे. हे ड्रग उद्या पाहिजेत मला. ठीक आहे.